प्रभू राजा, या वेळामध्ये आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ येतो. तुझ्याकडे आम्ही प्रार्थना करतो की प्रभूजी, आजच्या तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तू आमची प्रत्येकांची भेट घे. तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे बापा आम्हाला प्रत्येकांना ती नवीन उभारणी प्रदान कर की ज्याची आम्ही अपेक्षा घेऊन तुझ्याकडे आलेलो आहोत. परमेश्वरा, तुझं पवित्र वचन आमच्यासाठी मार्ग आहे, दिवा आहे, प्रकाश आहे आणि तुझं वचन आम्हाला धीर देणारं आहे आमच्या जीवनातील प्रत्येक स्थितीमध्ये. पिता परमेश्वरा, आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येत आमचं मन, अंतकरण, विचार तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो. तू कृपा केलीस, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद राजा. थँक्यू लॉर्ड. शालोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये तो परमेश्वर प्रदान करो की पुन्हा एकदा परमेश्वरने आम्हाला त्याच्या पवित्र स्थानामध्ये प्रभूने एकत्रित केलेला आहे. आणि आजच्या या समयामध्ये पियानो आम्ही पवित्र शास्त्रातील अशा एका विषयाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत की याद्वारे पियानो जे परमेश्वराचं प्रेम आहे ते कधीही संपत नाही. या गोष्टी आम्हाला आजच्या वचनातून आम्हाला समजतील. हालेलुया. सो पवित्र शास्त्रातील एक वचन आम्ही वाचूया जुन्या करारामध्ये. इर्मयाचं पुस्तक याचा अध्याय 31 आणि वचन 3. जर्मयाच्या 31 वर्स 3. इर्मयाचं पुस्तक अध्याय 31 आणि वचन 3 या वेळामध्ये आम्ही वाचूयात. परमेश्वरांनी दुरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. आमेन. आमेन. दैवाप करो हे वचन आमच्यासाठी तो आशीर्वादित करो. पियानो पवित्र शास्त्रातील या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की इर्मया जो संदेष्टा आहे, या संदेष्टाने पियानो या वचनामध्ये, या अध्यायामध्ये जी गोष्ट तो नमूद करतो की पियानो परमेश्वराचं प्रेम हे कधीही कमी झालेलं नाहीये, कधीही परमेश्वराचं प्रेम कमी होत नाही. ज्या वेळामध्ये इस्रायल लोक पियानो हे पापामुळे बंदिवासामध्ये गेले होते आणि त्यांना वाटत होतं की आता परमेश्वराने आम्हाला पूर्णपणे सोडलेलं आहे आणि परत परमेश्वर आम्हाला कधी जवळ करणार नाही, आणि त्या निराशाच्या काळामध्ये हे आशादायी वचन इर्मया संदेष्टाकडनं पियानो इस्रायली लोकांसाठी येतं. हालेलुया, हालेलुया. सो इस्रायल लोकांसारखा स्वभाव आजच्या वेळामध्ये विश्वासणाऱ्यांचा सुद्धा आहे. आणि म्हणून प्रियांनो, अनेक वेळेस आम्ही सुद्धा आमच्या पापामुळे, आमच्या चुकांमुळे आम्ही सुद्धा अनेकदा परमेश्वरापासून प्रियांनो दुरावल्या जातो आणि आम्हाला वाटतं की आता परमेश्वराचं जे प्रेम आहे ते प्रेम पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे आपल्या जीवनामध्ये, तो परमेश्वर आम्हाला कधी जवळ करणार नाही असं बऱ्याच वेळेस आम्हाला वाटायला लागतं. परंतु या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला या गोष्टीची आठवण करून देतं की परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. हालेलुया. परमेश्वर दुरून येऊन त्याच्या लोकांना दर्शन देतो आणि वचन आम्हाला सांगतं की तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केलं आहे. हालेलुया. की परमेश्वर प्रियांनो त्याच्या सार्वकालिक प्रेम वृत्तीने परमेश्वर आमच्यावरती प्रेम करतो. त्याची जी प्रेम करण्याची वृत्ती आहे ती सार्वकालिक आहे, ती कधीही न संपणारी परमेश्वराची प्रेम वृत्ती आहे. परमेश्वर आपलं प्रेम करणं कदापि सोडत नाही आणि म्हणूनच प्रियांनो परमेश्वर त्याच्या लोकांवरती त्याने कायम प्रेम केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. विचार करा की जर परमेश्वराने त्याचं प्रेम करणं सोडलं, त्याने प्रीती करणं जर सोडलं, तर मनुष्याच्या जीवनामध्ये काय घडू शकतं. हालेलुया. या जगामध्ये कायम प्रेम करणारा एकमेवच आहे, तो म्हणजे परमेश्वर आहे. तो फक्त आणि फक्त परमेश्वर आहे. नाहीतर पियानो आज या जगामध्ये आपल्याशी जर कोणी चांगलं बोलत असेल तर काहीतरी उद्देश ठेवून पियानो तो व्यक्ती आपल्याशी चांगलं बोलतो. बऱ्याचदा असंच घडतं. हालेलुया. किंवा आपल्याला प्रियांनो या संबंधाने आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये
ते अनेकदा चुकले, अनेकदा परमेश्वराच्या मार्गातून प्रियानो ते दूर गेले, अनेकदा जगी गोष्टीच्या मागे ते लागले. परंतु अशा प्रत्येक स्थितीमुळे प्रियानो परमेश्वराने वेगवेगळ्या साम्राज्यांना त्यांच्यावरती पाठवलं, त्यांना पिढेमध्ये परमेश्वराने पाठवलं, बंदीगृहामध्ये परमेश्वराने, बंदीवासामध्ये परमेश्वराने त्यांना पाठवलं, परंतु परमेश्वराने त्यांना सपशेल कधीही सोडून दिलं नाही. तोच परमेश्वर आहे की आम्ही सुद्धा अनेकदा चुकतो, आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये पापाने चुकतो, पापाने अनेकदा परमेश्वरापासून दूर जातो, अनेकदा आमच्या निर्णयाने, आमच्या वागणुकीने प्रियानो, आमच्या वर्तणुकीने प्रियानो अनेकदा परमेश्वरापासून आम्ही दूर जातो. आणि त्या कारणाने परमेश्वर सुद्धा अनेकदा आम्हाला अनेक बंधनामध्ये टाकतो, अनेक प्रकारच्या प्रियानो गुलामगिरीच्या प्रियानो ज्या प्रकारे हे जाच आहे या स्वरूपाने परमेश्वर आम्हाला सुद्धा अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनामध्ये टाकून देतो. परंतु परमेश्वर आम्हाला सपशेल सोडत नाही. का बरं? कारण त्याचं प्रेम आमच्यावरती आहे. हालेलुया. त्या परमेश्वराची प्रीती आमच्यावरती आहे आणि म्हणून प्रियानो तो परमेश्वर त्या नरकाच्या अग्नीपेक्षा ही बंदिवास परवडला प्रियानो. हालेलुया. कारण हा थोडा वेळापुरता आहे आणि नरक हा कायमचा अग्नी असणार आहे. हालेलुया. थोडा वेळ चांगला आहे की कायमचा अग्नी जास्त चांगला आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो आम्ही या गोष्टीला समजून घेऊया की परमेश्वराची जी प्रीती आहे ती परमेश्वराची प्रीती कधीही प्रियानो कुठल्या परिस्थितीवरती अवलंबलेली नसते. परिस्थिती जर चांगली असेल म्हणूनच परमेश्वर आमच्यावरती प्रीती करेल असं नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही असू, परमेश्वर त्याचं त्याचं जे प्रेम आहे ना ते प्रेम तो करणं कदापि सोडत नाही. त्याची प्रीती तो आमच्यावरती सातत्याने तो सारखी प्रीती करतो. आणि म्हणून प्रियानो त्याची प्रीती जी आहे ती सनातन आहे, अंत न पावणारी परमेश्वराची प्रीती आहे. परमेश्वर प्रियानो आपण बदलतो परंतु परमेश्वराचं प्रेम कदापिही बदलत नाही. हालेलुया. मनुष्य बदलतो, अनेकदा बदलतो, त्याच्या प्रियानो वयानुसार तो बदलतो, त्याच्या विचारानुसार तो बदलतो, त्याच्या संपत्तीनुसार, त्याच्या पदानुसार, त्याच्याकडे आलेल्या अनुभवानुसार, त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक स्थितीनुसार मनुष्य बदलतो. परमेश्वरावरती प्रीती करणं, विश्वास करणं त्याचं बदलत चालतं, परंतु परमेश्वराचं प्रेम आमच्या जीवनामध्ये कधी बदलत नाही. आपलं अपयश असेल, आपल्या जीवनातील पाप असेल, आपल्या जीवनातील कमतरता असेल, प्रियानो परमेश्वर त्या मध्ये सुद्धा प्रियानो त्याचं प्रेम आपल्या जीवनामध्ये कधी संपत नाही. कोणती गोष्ट आपल्या जीवनामध्ये असेल, अपयश जरी आलं ना, पाप जरी आपल्या जीवनामध्ये आलं, कमतरता जरी आपल्या जीवनामध्ये आले तरी प्रियानो परमेश्वराचं प्रेम आमच्या जीवनामध्ये कधी संपत नाही. कारण परमेश्वराचं वचन योहान कृत शुभवर्तमान याचा अध्याय 3 आणि वचन 16 आम्हाला फार चांगलं माहिती आहे. हालेलुया. जॉन चॅप्टर 3 वर्स 16 परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रियानो या जगातील प्रत्येक मनुष्याला सार्वकालिक जीवन मिळावं यासाठी परमेश्वराने आपल्या एकुलता एका पुत्राला दिलं की त्याचं प्रेम मनुष्य मात्रावरती किती प्रेम आहे, या जगातील मनुष्यावरती परमेश्वराचं किती प्रेम आहे हे परमेश्वराने प्रगट केलं की कोणाचाही नाश होऊ नये म्हणून. प्रियानो त्याने नाशासाठी आम्हाला बनवलेलं नाहीये, त्याच्या गौरवासाठी आमची निर्मिती आहे, त्याच्या प्रशंसेसाठी, त्याच्या महिमेसाठी आमची निर्मिती आहे. आणि म्हणूनच प्रियानो तो परमेश्वर आमच्यावरचं प्रेम तो कदापि संपू देत नाही, संपुष्टात येऊ देत नाही. त्याचं प्रेम हे सनातन प्रेम आहे. हालेलुया. प्रियानो परमेश्वराने प्रेमाने आपल्याला स्वतःकडे त्याने ओढवलेलं आहे. कारण या वचनामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले, तो मला म्हणाला मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझ्यावरती प्रेम करीत आलो. हालेलुया. परमेश्वर जबरदस्ती करत नाही तर प्रियानो तो प्रेमाने आपल्याला बोलवतो. हालेलुया. परमेश्वराकडे येण्यासाठी प्रियानो तो कोणालाही जबरदस्ती करत नाही. हालेलुया. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वर असं कदापिही आम्हाला देत नाही किंवा सांगत नाही की जर तू माझ्याकडे आला तर मी तुझ्या समस्या सोडवेल.
हालेलुया. आला तरच, विश्वास केलाच तरच. प्रियांनो, अनेक लोक आम्ही असे पाहिलेत सेवेमध्ये की जे त्यांच्या जीवनामध्ये प्रियांनो ते फक्त समस्या घेऊन येतात, समस्या सुटल्यानंतर ते परत त्यांच्या जैगिक जीवनाकडे ते परत जातात. परत त्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये येतात असं नाहीये, परंतु कधी कधी त्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये येतात सुद्धा की परमेश्वराने त्यांच्यावरती केलेली प्रीती, त्याची जाणीव त्यांना व्हावी आणि त्यांनी परत परमेश्वराकडे यावं. परंतु परमेश्वर आमच्यावरती कदापिही बळजबरी करत नाही की आम्ही त्याच्याकडे यावंच, तरी सुद्धा तो आमच्यावरती प्रीती करतो. हालेलुया. जर त्याच्याकडे न आलं तरी सुद्धा तो परमेश्वर जर प्रीती करतो, तर प्रियानो विचार करा की ज्या वेळामध्ये आम्ही त्याच्याकडे खऱ्या अंतकरणाने, खऱ्या मनाने, खऱ्या विचाराने आम्ही त्याच्याकडे येऊ, तर तो परमेश्वर आमच्यावरती किती विशेष प्रीती करेल. हालेलुया. हालेलुया. की त्याची दया प्रियांनो आपल्याला पश्चातापाकडे आणि नवीन जीवनाकडे प्रियांनो घेऊन जाते. जर परमेश्वराने आमच्यावरती दया करणं सोडलं तर प्रियांनो विचार करा की आपल्या जीवनात कुठली गोष्ट चांगली घडू शकते. हालेलुया. स्तोत्र संहितामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराची दया ही सनातन आहे. स्तोत्र मला वाटतं 136 मध्ये त्या ठिकाणामध्ये दिलेले साधारणरित्या प्रियांनो 26 पेक्षा जास्त वेळामध्ये ती गोष्ट नमूद केलेली आहे की परमेश्वराची दया सनातन आहे. हालेलुया. हालेलुया. 136 परमेश्वराची दया ही अंत न पावणारी दया आहे. आणि म्हणून प्रियांनो की ज्या वेळामध्ये आम्ही त्या परमेश्वराच्या दयेच्या आसनाखाली येतो प्रियांनो, त्या वेळामध्ये त्या परमेश्वराच्या प्रीतीची जाणीव आम्हाला होते. प्रियांनो, त्या वेळामध्ये आम्ही पश्चातापाकडे आणि नवीन जीवनाकडे आमची वाटचाल व्हायला लागते. आणि जो व्यक्ती पश्चातापी होतो ना, परमेश्वर त्याच्यावरती आणखी कृपा करतो, आणखी दया करतो, आणखी परमेश्वराचं प्रेम परमेश्वर ओसंडून व्हायला लागतो त्या व्यक्तीवरती. हालेलुया. म्हणून आम्ही त्याची दया समजणं फार गरजेचे, त्याची प्रीती समजणं फार आवश्यक आहे. हालेलुया. नाहीतर या जगामध्ये अनेक लोक आहेत की प्रियांनो ते फक्त गरजेपुरतं प्रभूकडे येतात. परंतु तोच व्यक्ती खरा आहे की जो व्यक्ती परमेश्वराची दया आणि त्याची प्रीती समजून घेतो, परमेश्वर त्याला पश्चातापाचं मन देतो. आणि पश्चातापाचं मन दिल्यानंतर, पश्चातापाचं अंतकरण दिल्यानंतर त्या व्यक्तीची वाटचाल नवीन जीवनाकडे व्हायला लागते. हालेलुया. आणि नवीन जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. हालेलुया. ज्या व्यक्तीचं जीवन नवीन स्वरूपाने प्रियांनो सुरुवात होतो ना, त्या व्यक्ती प्रीती करायला लागतो, शांती त्याच्या जीवनामध्ये असते, आनंद त्याच्या जीवनामध्ये असतं प्रियांनो, समंजसपणा त्याच्या जीवनामध्ये असतं, आदर त्याच्या जीवनामध्ये असतो, सन्मान त्याच्या जीवनामध्ये असतो आणि प्रियांनो त्याच्या जीवनामध्ये चांगुलपणा असतो. हालेलुया. नवीन जीवनाची सुरुवात त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडते. आणि ज्या वेळामध्ये नवीन जीवनाची सुरुवात त्या व्यक्तीच्या जीवनात घडते प्रियांनो, तो व्यक्ती अधिक प्रभूच्या प्रेमामध्ये, त्याच्या प्रीतीमध्ये, त्याच्या दयेमध्ये तो अधिक त्याने वाढायला लागतो. हालेलुया. सो परमेश्वराने प्रियांनो आपल्याला प्रेमाने त्याच्या स्वतःकडे त्याने ओढलेला आहे. प्रत्येक आशीर्वाद आणि प्रत्येक संधी प्रियांनो आणि प्रत्येक इशारा हा परमेश्वराच्या प्रेमाचं चिन्ह आहे आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये तो प्रीती करतो, ही गोष्ट तो याच कारणाने दर्शवतो की आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आहेत. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संधी आहे, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे इशारा सुद्धा परमेश्वर आम्हाला देतो की आम्ही काय काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. हालेलुया. आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये ज्या वेळामध्ये येतात किंवा आशीर्वादाची रेलचेल आपल्या जीवनामध्ये असते, आम्ही समजू शकतो की परमेश्वराची प्रीती आपल्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. तो परमेश्वर आमच्यावरती प्रीती करतो. हालेलुया. आपले आई वडील आपल्यावरती प्रीती करतात हे आपल्याला कसं कळतं? जे आपण मागितलं ते दिल्यानंतर आपल्याला कळतं ना की ते आपल्यावरती प्रीती करतात, किंवा आपण जे सांगतो ते ऐकतात. हालेलुया. तसंच परमेश्वर पिता आहे की आम्ही त्याला सांगतो आणि तो आमचं ऐकतो. आमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची रेलचेल असते, आमच्या आवश्यकतापेक्षा तो आम्हाला अधिकतेने तो देतो. हा दुजोरा आहे की परमेश्वराचं प्रेम आमच्यावरती आहे. हालेलुया. आम्ही जरी चुकलो ना तरी परमेश्वर आम्हाला सोडत नाही. एक वचन आम्ही वाचूया, होशे याचा अध्याय 11 आणि वचन 4 मध्ये. होशे 11:4. होशे 11:4.
थँक्यू जीसस लॉर्ड. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे, होशे याचा अध्याय 11 आणि वचन 4 मध्ये, मानवी बंधनांनी प्रेमरज्जूंनी मी त्यांना ओढले, बैलाच्या गळ्यातले जोते सैल करण्यासारखा मी त्यांना झालो, त्यांना मी ममतेने खाऊ घातले. हालेलुया. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये ममतेने तो आम्हाला खाऊ घालतो. या वचनाला जर पियानो आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर फार गोष्टी या वचनामध्ये दिलेल्या आहेत, परंतु इतका वेळ आमच्याकडे नाहीये. हालेलुया. हालेलुया. की परमेश्वराचं वचन सांगत आहे की मानवी बंधनांनी प्रेमरज्जूंनी मी त्यांना ओढले, बैलांच्या गळ्यातले जोते सैल करण्यासारखा मी त्यांना झालो, त्यांना मी ममतेने खाऊ घातले. परमेश्वर पियानो ममतेने आम्हाला रोज रोज तो खाऊ घालतो. हालेलुया. आम्ही जे जेवण करतो त्याबद्दल नाहीये, आत्मिक मानण्याबद्दल ही गोष्ट आहे. हालेलुया. आणि तो आम्हाला रोज, आम्ही आमचा मानना तो आम्हाला देतो, आम्ही तो रोज खाल्ला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आम्ही आमचा आत्मिक मानना रोज खातो का? म्हणजे आम्ही आमचं रोज वचन वाचतो का? जे वचन प्रभूने आम्हाला आमच्यासाठी दिलेलं आहे ते वचन आम्ही रोज वाचलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, आणि त्या वचनातून मिळणारे जे आशीर्वाद आहे ते आम्ही प्राप्त केले पाहिजे. आणि म्हणून पियानो परमेश्वराने आम्हाला प्रेमाने त्याच्या स्वतःकडे त्याने ओढवलेलं आहे. आणखी की परमेश्वराचं प्रेम हे आशा देणारं परमेश्वराचं प्रेम आहे. हालेलुया. इस्रायल लोक बंदिवासामध्ये होते, पण परमेश्वराने त्यांना भविष्याची आशा दिलेली होती. आणि आपल्या जीवनामध्ये पियानो अनेकदा आपल्याला वाटतं की आपल्याला आता कोणत्याही स्वरूपाची आशा नाहीये की आता जीवन सुधारू शकतं, बदलू शकतं. अशी बऱ्याचदा पियानो आम्हाला आध्यांतरी गोष्ट वाटायला लागते, अंधाराची गोष्ट वाटू लागते की आता कोणताच बदल माझ्या जीवनात घडू नाही शकत. हालेलुया. वाटतंय का आता काही नाही होऊ शकत, आता काही घडू शकत नाही, असं बऱ्याचदा आपल्याला वाटायला लागतं. परंतु प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की तो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये त्याच्या प्रीतीच्या कारणानेच तो आम्हाला आशा देतो. आज जगातील अनेक लोकांना आशा नाही, परंतु ख्रिस्ती व्यक्तीला आशा आहे. हालेलुया. कारण पियानो आपल्या जीवनामध्ये निराशा असते, आपल्या जीवनामध्ये अपयश असते, आपल्या जीवनामध्ये दुःख असतं, आपल्या जीवनामध्ये एकटापणा असतो, परंतु प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे, मी तुला प्रेमाने, मी तुला प्रीतीने जवळ केला आहे. आणि ज्या व्यक्तीला परमेश्वराने प्रीतीने जवळ केलेलं आहे, परमेश्वर त्याला तसं सोडून देत नाही. हालेलुया. आज कितीही मोठी निराशा तुमच्या जीवनामध्ये असू द्या, किती मोठं दुःख तुमच्या जीवनामध्ये असू द्या, कितीही मोठं पियानो एकटेपणा तुमच्या जीवनामध्ये असू द्या, प्रभू तुम्हाला सोडणार नाही. कारण त्याने वात्सल्याने, त्याने तुम्हाला प्रेमाने त्याने जवळ केलेलं आहे. आणि ज्या व्यक्तीला परमेश्वराने प्रेमाने जवळ केलेलं आहे त्या व्यक्तीला आशा आहे प्रभूमध्ये. हालेलुया. की तो आमची परिस्थिती तो बदलवणार आहे, तो परमेश्वर आमच्या जीवनातील स्थिती तो पूर्णपणे बदलवणार आहे. कारण परमेश्वराचं वचन इर्मया 29 आणि वचन 11 मला सांगतं की तुम्हाविषयी माझ्या मनाचे संकल्प आहे तर मी जाणतो ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, भावी सुस्थितीमध्ये आशा देणारी आहेत. परमेश्वराने आमच्यासाठी आशा देणाऱ्या गोष्टी त्याने ठेवलेल्या आहेत. कदाचित आज आम्ही या ठिकाणामध्ये निराशा घेऊन आलेलो आहोत. ही निराशा तुमची नाहीये, ही निराशा त्या प्रभूची म्हणते ज्या वेळामध्ये प्रभू तुमच्यावरती प्रीती करायला लागतो. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये परमेश्वराची प्रीती आणि त्याची दया मला समजायला लागते पियानो आमच्या जीवनामध्ये, तो परमेश्वर त्या प्रेमाच्या कारणाने तो आम्हाला नवी आशा देतो. कदाचित आम्ही आमच्या भविष्या संबंधीने, कदाचित आमच्या लेकरांसंबंधीने, कदाचित आपल्या परिवाराच्या संबंधीने, आपल्या कौटुंबिक प्रियांनो वादविवादाच्या कारणाने आम्हाला आशा वाटत नसेल, परंतु आज परमेश्वर त्याच्या प्रीतीच्या कारणाने तो तुम्हाला आशा देत आहे. तुम्ही जिवंत देवाकडे आलेला आहात.
हालेलुया. तुम्ही जिवंत परमेश्वराकडे आलेला आहात. जर तुमच्या जीवनामध्ये निराशा आहे तर तो प्रभू आज तुम्हाला आशा देत आहे. हालेलुया. कारण प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं की तुमच्या येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या भविष्यासाठी मी तुम्हाला आशा देणाऱ्या गोष्टी मी करणार आहे. परमेश्वर आमच्यासाठी मोठं उज्ज्वल भविष्य त्याने ठेवलेलं आहे. अडखळणं येणार आहेत, अनेक प्रकारच्या अडचणी येणार आहेत, परंतु प्रियानो या सगळ्या गोष्टीवरती मात करण्याचं सामर्थ्य प्रभू त्याच्या लोकांना देतो. हालेलुया. तो प्रभू कधीही त्याच्या लोकांना सोडत नाही, टाकत नाही, त्यागत नाही. एक वचन आम्ही वाचूया, विलाप गीत याचा अध्याय 3 वचन 22 आणि 23 मध्ये. विलाप गीत याचा अध्याय 3 वचन 22 आणि 23 वाचूया. या ठिकाणामध्ये फार सुंदर हे वचन दिलेलं आहे की प्रभूचं वचन आम्हाला सांगतं. Thank you, Jesus. विलाप गीत अध्याय 3 वचन 22-23 मध्ये. आम्ही भस्म झालो नाही, परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते, तुझी सत्यता थोर आहे. आम्ही भस्म झालो नाही. हालेलुया. आम्ही पूर्णपणे नष्ट झालो नाही, कारण परमेश्वराची प्रीती आमच्या जीवनामध्ये आहे. त्याने आम्हाला असंच सोडून दिलेलं नाहीये, असंच टाकून दिलेलं नाहीये, कारण आम्ही जिवंत देवावरती प्रीती करणारे आम्ही त्याचे जिवंत लोक आहोत. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो परमेश्वराचं वचन सांगतं की आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत, त्याच्या प्रीतीमध्ये, त्याच्या दयेमध्ये त्याने खंड न पडू देता त्याने आमच्यावरती रोज 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 त्याने प्रीती केलेली आहे. कारण ती रोज सकाळी नवी होती, तुझी सत्यता थोर आहे. परमेश्वराची दया, त्याची करुणा, त्याचं प्रेम आमच्यासाठी दररोज नवीन असं होतं प्रियानो. म्हणून तो परमेश्वर आम्हाला सोडून देत नाही, तो टाकून देत नाही. हालेलुया. हालेलुया. सो प्रियानो परमेश्वराचं वचन जर या गोष्टी आम्हाला सांगत आहे तर आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याच्या प्रीतीला, त्याच्या प्रेमाला प्रियानो आम्ही प्रतिसाद देणं गरजेचं आहे. एक बाजूच पुरं नाहीये. हालेलुया. एक बाजू पुरे नाहीये. जर परमेश्वर आमच्यावरती प्रीती करतो तर आमचा प्रतिसाद देण्याचा प्रियानो आता आमची वेळ आहे. कारण जर आम्ही प्रतिसाद दिला तर प्रियानो खऱ्या अर्थाने आमचं जीवन हे नवीन जीवन बनेल. हालेलुया. सो आम्ही काय प्रतिसाद द्यायला पाहिजे? परमेश्वराचं प्रेम स्वीकारणं म्हणजे प्रियानो आम्ही काय केलं पाहिजे? परमेश्वराच्या प्रेमाला आम्ही प्रतिसाद, योग्य प्रतिसाद देणं म्हणजे आम्ही काय काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट आम्हाला करायची की आम्हाला पश्चाताप करायचा आहे. पश्चाताप. हालेलुया. पश्चाताप हा ख्रिस्ती जीवनातील अविभाज्य भाग आहे. जो व्यक्ती पश्चाताप करतो प्रभू त्याच्यावरती प्रीती करतो. हालेलुया. आणि जो प्रियानो पश्चाताप करत नाही त्याच्यावरती प्रीती होत नाही. दोन फार मोठी उदाहरणं आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात या पश्चातापासंबंधीने. हालेलुया. एक आहे प्रियानो उधळा पुत्र की जो पश्चातापी झाल्यानंतर आपल्या बापाच्या घरी येतो, आपल्या बापाला तो क्षमा मागतो, पश्चातापी होतो आणि त्या वेळामध्ये पुन्हा एकदा तो जो बाप आहे तो आपल्या मुलाला पुन्हा एकदा त्या सर्व वैभवाला तो प्रदान करतो, त्याला अधिकार देतो, नवीन वस्त्र देतो, त्याच्या बोटामध्ये तो अंगठी घालतो. हालेलुया. या सगळ्या गोष्टी शिकवतात की प्रियानो पश्चातापी झाल्यानंतर त्या व्यक्तीला संधी आहे, त्या व्यक्तीला प्रियानो नव्याने नवजीवन जगण्याची एक संधी प्रभूकडून आहे. पश्चाताप झाल्यानंतर प्रियानो परत 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 त्या चुका करायच्या नाहीये. हालेलुया. आणखी एक पश्चातापाचं उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं. शेवटच्या वेळामध्ये, ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती आहे, त्या ठिकाणामध्ये दोन चोर आहेत. दोन्ही चोरांना सारखी संधी होती, परंतु एका चोराने प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा केली आणि एका चोराने त्या ठिकाणामध्ये पश्चातापी होऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती केली की ज्या वेळामध्ये तुम्ही वैभवाने याल प्रभूजी, तुम्ही माझी आठवण करा. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच वेळामध्ये त्या व्यक्तीला, त्या प्रियानो त्या चोराला, की ज्या चोराने प्रियानो शेवटच्या वेळामध्ये पश्चातापी झाला, त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला पूर्णपणे त्याला वाचा दिली, त्याच्या बरोबर करार केला की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की मी तुला खचित खचित सांगतो की तू आज माझ बरोबर सुख लोकात असशील.
पश्चातापाच्या जोरावरती पियानो आम्हाला संधी आहे प्रभू बरोबर राहण्याची, जाण्याची. हालेलुया. आणि म्हणून पियानो आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या प्रीतीला समजण्याचा योग्य प्रतिसाद आम्ही काय द्यावा, तर पहिली गोष्ट की आम्ही पश्चाताप करावा. हालेलुया. पश्चाताप पियानो हा आमच्या अंतःकरणातून होणं फार गरजेचं आहे. हा वरवर होता कामा नाही. हालेलुया. हालेलुया. पश्चातापी झालेला व्यक्ती हा पूर्णपणे युटर्न झालेला असतो. जे तो करताना त्या सगळ्या गोष्टी सोडून तो प्रभूकडे येतो. युटर्न. त्या सगळ्या गोष्टीला तो पाठमोरा होतो आणि आपलं तोंड प्रियानो तो परमेश्वराकडे करतो. पूर्ण गोष्टी सोडून देतो. हालेलुया. मला कोण पाहतं, हालेलुया, परंतु परमेश्वराची दृष्टी ही प्रत्येकावरती आहे. म्हणून पियानो आम्ही आमच्या जीवनामध्ये फार प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे आपल्या स्वतःबद्दल आणि परमेश्वरासंबंधीने. हालेलुया. कारण आम्हाला हिशोब मनुष्याला नव्हे परमेश्वराला द्यायचा आहे. कारण प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं की आमच्या तारुण्याच्या दिवसामध्ये आम्हाला वाटेल ते आम्ही करू शकतो, आम्ही वाटेल ते करावं, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. परंतु त्याच वचनाच्या पुढच्या भागामध्ये म्हणलेलं आहे की या सगळ्या गोष्टीचा तुला हिशोब द्यावा लागेल. हिशोब होणं आहे, परंतु हिशोब त्याच वेळामध्ये चुकतो किंवा हिशोब त्याच वेळामध्ये संपतो ज्या वेळामध्ये तो व्यक्ती पश्चातापी होतो आणि आपलं जीवन प्रभूला समर्पित करतो. त्यानंतर आणखी आम्ही काय करावं की परमेश्वराच्या प्रेमाला प्रियानो आम्ही प्रतिसाद देण्यासाठी आम्ही प्रभूवरती पूर्ण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया. पूर्ण विश्वास. जो पूर्ण विश्वास परमेश्वरावरती ठेवणारा व्यक्ती ना, तो स्वतःवरती अवलंबून नाही राहत, तर तो पूर्ण विश्वास प्रभूवरती टाकतो की प्रभू माझं जीवन हे तुला समर्पित आहे. आणि तो व्यक्ती पूर्ण विश्वास करतो ना, तो प्रत्येक बाबतीमध्ये या गोष्टीची चाचपणी करतो की मी जे करतोय ते परमेश्वराची इच्छा आहे का. हालेलुया. मी जे करतो ते परमेश्वराची इच्छा आहे का, आम्ही ती गोष्ट चाचपली पाहिजे. विश्वास करणारा व्यक्ती पियानो प्रत्येक गोष्ट परमेश्वरावरती थोपवत नाही की मी जे केलं परमेश्वरा ही तुझी इच्छा होती, नाही. कारण या अगोदर तो व्यक्ती चाचपणी करतो की मी जे करत आहे, मला जे करायचंय ती परमेश्वराची इच्छा आहे का, ती गोष्ट परमेश्वराला मान्य आहे का, ती गोष्ट परमेश्वराला आवडते का. हालेलुया. समजतंय. पुढे जाऊयात. पूर्ण विश्वास आम्ही करावा. परमेश्वराच्या प्रीतीला आम्ही प्रतिसाद देत असताना आम्ही पूर्ण विश्वास करावा प्रभूवरती. त्याचबरोबर पियानो त्याच्या प्रीतीला, त्याच्या प्रेमाला आम्ही प्रतिसाद देत असताना त्याच्या आज्ञेमध्ये आम्ही चालावं. ही गोष्ट फार गरजेची आहे. त्याच्या आज्ञा असतील, त्याचे वचन असतील, यामध्ये आम्ही चालणं फार गरजेचं आहे. तरच पियानो आम्ही परमेश्वरावरती प्रीती करतो हे गोष्ट स्पष्ट होते. कारण प्रभूचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की जो कोणी माझ्यावरती प्रीती करतो तो माझ्या आज्ञामध्ये चालतो. माझ्या शिकवणी त्याच्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही माझ्यामध्ये व माझी वचने तुम्हामध्ये असली तर तुम्ही माझे कोण आहात, शिष्य आहात, तुम्ही माझ्यावरती प्रीती करता. ही गोष्ट यातून स्पष्ट होते. हालेलुया. आम्ही परमेश्वरावरती, प्रभूवरती प्रीती करतो की नाही हे कशाने स्पष्ट होईल, ही गोष्ट कशाने समजेल आम्हाला स्वतःला आणि इतरांना सुद्धा, ज्या वेळामध्ये आम्ही त्याच्या आज्ञा, त्याचं वचन आमच्या जीवनामध्ये मी पालन करू त्या वेळामध्ये. त्यानंतर परमेश्वराच्या प्रीतीला, त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देण्यासाठी आणखी जी पुढची गोष्ट आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायची की ती आम्हाला इतरांवरती सुद्धा प्रीती करायची आहे. हालेलुया. बऱ्याचदा आम्ही आमच्या स्वतःवरती प्रीती करतो, बऱ्याचदा आम्ही आमच्या प्रियजनांवरतीच प्रीती करतो, इतरांवरती आम्ही प्रीती करत नाही. हालेलुया. परंतु ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला काय शिकवतं, जशी तो आपल्यावरती तशी आपल्या शेजाऱ्यावरती. हालेलुया. जे घरी आहे ते म्हणतील हालेलुया. या प्रेयर सेंटर मध्ये या. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. थँक्यू लॉर्ड. अनेकदा आम्ही आमच्या स्वतःवरती, अनेकदा पियानो आम्ही आमच्या फक्त प्रियजनांवरती, नातेवाईकांवरती प्रीती करतो, परंतु प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं ज्या दोन आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या आहे, ज्याला महान आज्ञा म्हणलेल्या आहेत.
पहिली आज्ञा आहे की तो आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने तू प्रीती कर. दुसरी आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने दिली की जशी तू आपल्यावरती तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनामध्ये इतरांवरती प्रेम करायला पियानो अनेकदा विसरून जातो. ख्रिस्ताने ही गोष्ट कदापि केली नाही. तो विसरला नाही कधीच. तो प्रत्येकांवरती त्याने दया केली, प्रत्येकांवरती त्याने प्रीती केली आणि त्याच कारणाने तो कनवळेने भरलेला तो प्रभू होता, आहे आणि असणार आहे. त्याने त्याची करुणा करणं, त्याने त्याची प्रीती करणं कदापि सोडलं नाही. आणि म्हणूनच पियानो त्याची शिकवण आहे की आम्ही इतरांवरती सुद्धा प्रीती करावी. प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त आपल्या 12 शिष्यांवरती प्रीती नाही केली, त्याने या जगातील प्रत्येक मनुष्यावरती प्रीती केली. हालेलुया. येशूवरती विश्वास करणाऱ्या व्यक्तीसाठीच पियानो प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं शरीर आणि आपला प्राण, आपलं रक्त त्या वधस्तंभावरती वाहिलेलं नाहीये. जगातील प्रत्येक मनुष्यासाठी स्वीकारा, अगर स्वीकारू नका तरी सुद्धा त्या परमेश्वराने, त्या प्रभूने आपल्यावरती प्रीती केलेलीच आहे. ही गोष्ट कोणी ना करू नाही शकत. तसं आम्ही इतरांवरती प्रीती केली पाहिजे. काही मिळेल म्हणूनच आम्ही प्रीती करतो असं नाहीये. कुछ मिले ना मिले, प्रभू की स्तुती हो. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनामध्ये इतरांवरती प्रीती करावी. एक वचन आम्ही वाचूयात योहान सुवर्तमान 14 आणि वचन 15 मध्ये. या ठिकाणामध्ये काय सांगितलेलं आहे? जॉन चॅप्टर 14:15. योहान सुवर्तमान याचा अध्याय 14 आणि वचन 15 वाचूयात. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये स्पष्टपणे सांगतं की माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. हालेलुया. हालेलुया. जसं लेकरं आपल्या आई बापांवरती प्रीती करतात, हे कशाने स्पष्ट होतं? आज्ञा पालन केल्याने. आणि जे आज्ञा पालन करत नाही ना, त्याने कितीही तोंड देखलापणा केला आणि आज्ञा पालन केलं नाही तर त्याचं प्रेम हे आपल्या आई वडिलांवरती नाहीये. हालेलुया. आज्ञा पालन करणारे हे लेकरं हे प्रीतीचं स्पष्ट संकेत आहे की तो आपल्या बापावरती, आपल्या परमेश्वरावरती प्रीती करतो. हालेलुया. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. एक वचन वाचूयात. योहान पहिले योहान 4 आणि वचन 19 मध्ये. 4 जॉन चॅप्टर 4 वर्ड्स 19. पहिले योहान 4:19. प्रभूचं वचन सांगतं की पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. पहिल्याने परमेश्वराने प्रीती केली, नाहीतर या जगामध्ये पूर्णपणे द्वेष आणि द्वेष आणि द्वेष भरलेला होता. त्याने पहिल्याने प्रीती कशी केली माहिती आहे? सुरुवात कुठून आहे? त्या एदेन बागेपासूनच आहे. हालेलुया. आणि त्याची प्रीती अजूनही संपलेली नाहीये. त्याने इतकी प्रीती केली की परमेश्वराचं वचन सांगतं रोम 5 आणि वचन 8 मध्ये की आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभावरती मरण पावला. त्याच्या प्रीतीचं प्रमाण त्याने हे दिलं की आम्ही पापी असतानाच ख्रिस्त येशू त्या वधस्तंभावरती मारला गेला. आणखी प्रीतीचं प्रमाण काय पाहिजे? इतकी प्रीती परमेश्वर आमच्यावरती करतो, तरी सुद्धा मनुष्य परमेश्वरावरती प्रीती करत नाहीये. हालेलुया. इतकी प्रीती परमेश्वराने आमच्यावरती केली. आम्ही किती प्रीती केली पाहिजे परमेश्वरावरती? अधिक. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. सो आम्ही आमच्या जीवनामध्ये या वचनाचं लागू करणं आम्ही कसं करायला पाहिजे? तर प्रियानो, परमेश्वराने आपल्याला कधी तो विसरलेला नाहीये. ही गोष्ट आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आमच्या भूतकाळापेक्षा परमेश्वराचं प्रेम आमच्यासाठी फार मोठं आहे. परमेश्वर आमचा भूतकाळ नाही स्मरत, परंतु केव्हा स्मरत नाही माहितीये? केव्हा आठवत नाही? ज्या वेळामध्ये आम्ही पूर्ण अंतःकरणाने पश्चातापी होतो त्या वेळामध्ये. हालेलुया. त्याच प्रकारे पियानो, परमेश्वर आजही त्याच्या प्रीतीने आपल्याला त्याच्या जवळ त्याने बोलवलेलं आहे. त्याच्यावर आम्ही त्याच्या प्रेमावरती आम्ही विश्वास ठेवून नवीन सुरुवात करणं फार गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मी वाचलेलं आहे की परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केला आहे.
हालेलुया. की परमेश्वराचं प्रेम हे आमच्यासाठी कदापिही संपत नाही. तो आपल्या प्रत्येक दिवसाची प्रियांनो सामर्थ्य आणि आशा देणारा तो परमेश्वर आहे. प्रत्येक दिवसासाठी तो, प्रत्येक दिवसासाठी तो आम्हाला सामर्थ्य देतो. प्रत्येक दिवसासाठी तो आम्हाला त्याने आशा दिलेली आहे. फक्त विश्वास करा. कारण प्रभूचं वचन सांगतं, विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाशील. विश्वास ज्या वेळामध्ये आम्ही पूर्णपणे करतो ना, कितीही निराशा आपल्या जीवनामध्ये असेल, त्या प्रत्येक निराशेतून बाहेर काढण्याचं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे, त्याच्यामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून पियानो आज आम्ही कदाचित निराशा घेऊन आलेलो आहोत, कदाचित आम्ही आमच्या जीवनातील दुःख घेऊन आलेलो आहोत, कदाचित आमच्या जीवनातील एकटेपणा आम्ही घेऊन आलेलो आहोत, कदाचित आमच्या जीवनातील अपयश घेऊन आम्ही प्रभूकडे आलेलो आहोत. प्रभू तुम्हाला आशा देत आहे की त्या परमेश्वराचं प्रेम तुमच्या जीवनातील कदापि संपलेलं नाहीये. कारण तो सार्वकालिक प्रेम वृत्तीने परमेश्वर आमच्यावरती त्याने प्रेम केलेलं आहे. आणि त्याने वात्सल्याने, त्याने आम्हाला प्रेमाने, त्याने स्वतःला आम्हाला प्रत्येकांना त्याने स्वतः जवळ त्याने घेतलेलं आहे. हालेलुया. सो त्याचं प्रेम आमच्या जीवनामध्ये कदापिही संपलेलं नाहीये. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवूया. पवित्र परमेश्वर आमच्यासाठी हे वचन तो आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करेल की जसं हे वचन तुम्ही ऐकलेलं आहे, हे वचन इतरांना सुद्धा तुम्ही ऐकण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा. आणि त्याच प्रकारे हा व्हिडिओ इतरांना सुद्धा नक्की तुम्ही शेअर करा. आणि हे चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आताच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि त्याच प्रकारे तुमची प्रार्थना विनंती जर असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या फोन नंबरवरती 777-6837-128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही कळू शकता. आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू. त्याचप्रकारे तुम्ही जीसस लव्ह स्प्रेड सेंटरमध्ये तुम्ही तुमच्या वैयक्तिक प्रार्थना घेऊन तुम्ही येऊ शकता. आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू. परमेश्वर तुम्हाला, तुमच्या परिवाराला त्याच्या प्रेमाने, त्याच्या दयेने, त्याच्या सामर्थ्याने तो परमेश्वर आदित्यने तो भरो. हीच विनंती परमेश्वराकडे आहे. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.